हटके म्युझिक ग्रुप यांची गीत रामायण सादरीकरणाच्या उल्लेखनीय कार्याबद्दल वर्ल्ड रेकॉर्ड इंडियामध्ये जागतिक विक्रम म्हणून नोंद झाली आहे। यानिमित्त हटके गीत रामायण विश्व विक्रम सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। रविवार 13 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजता टिळक रस्त्यावरील इंग्लिश स्कूलच्या गणेश हॉलमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती हटके म्युझिक ग्रुपचे संचालक शिरीष कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली। पत्रकार परिषदेला संस्थेचे मान्यवर माधव धायगुडे, सुमेधा कुलकर्णी उपस्थित होते। मुख्य कार्यक्रमात बाबूजींचे सुपुत्र संगीतकार व गायक श्रीधर फडके आणि गदिमांचे पुत्र आनंद माडगुळकर उपस्थित राहणार आहेत। यावेळी हटके ग्रुपचे सदस्य निवडक गीत रामायणातील काही गीते सादर करणार आहेत। हटके म्युझिक ग्रुपची स्थापना 2019 मध्ये शिरीष कुलकर्णी यांनी केली। नवोदित कलाकारांना मंच, सांगीतिक व्यावसायिकांना प्रोत्साहन आणि संगीतातून आनंद हे त्रिसूत्री उद्दिष्ट घेऊन ग्रुपने आजवर 100हून अधिक ऑनलाईन आणि प्रत्यक्ष सादरीकरणाचे कार्यक्रम केले आहेत। हटके म्युझिक ग्रुपच्या संगीत सेवेचे उपक्रम अत्यंत मनोभावे आणि सातत्याने पार पाडले आहेत। 20 एप्रिल रोजी गीत रामायणातील संपूर्ण 56 गीतांचे सलग 8 तास सादरीकरण विनामूल्य आणि सेवाभावातून करण्यात आले। त्यानंतर गीत रामायण महायज्ञ 56 या उपक्रमांतर्गत हेच गीत रामायण 56 वेळा विविध ठिकाणी देवालये, सेवाभावी संस्था, वृद्धाश्रम आणि समाजातील कार्य करणाऱ्या संस्थांमध्ये सादर करण्याचा संकल्प घेतला। या प्रवासात महापर्व 1 या स्वरूपात 20 फेब्रुवारी ते 1 मार्च 2025 दरम्यान सलग 10 दिवस अलंकार सोसायटीच्या दत्त मंदिरात दररोज सकाळी एक पुष्प सादर करण्यात आले। त्यानंतर महापर्व 2 अंतर्गत गुढीपाडव्यापासून श्रीरामनवमीपर्यंत 2 देवस्थानांमध्ये दररोज 2 वेळा निवडक गीत रामायणातील गीतांचा गोडवा रसिकांपर्यंत पोहोचवण्यात आला। शिरीष कुलकर्णी, हटके म्युझिकल ग्रुप हा जो ग्रुप आहे त्याची सुरुवात केली आणि आता त्याचे बरेचसे कार्यक्रम होत आहेत। आमचा गीत रामायण या विषयावरती आम्ही बरेचसे उपक्रम केले। त्यात एक विश्वविक्रम प्रस्थापित झालेला आहे आणि त्याचा सोहळा म्हणून त्यात ज्या हटके कलाकारांनी काम केलं, त्यांनी गायन केलं आणि ज्या कोणी आम्हाला म्युझिकल एक्सपर्ट्सनी गाईड केलं, मदत केली, वेळोवेळी प्रोत्साहन दिलं, त्या सगळ्यांना एकत्र येऊन तो आनंद सोहळा सादर करायचा आहे। 13 तारखेला येत्या रविवारी गणेश हॉलमध्ये, न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड या शाळेच्या हॉलमध्ये 5 वाजता संध्याकाळी हा कार्यक्रम आहे। त्याचा आमचा प्रयत्न चालू आहे की आनंद माडगुळकर जे आता गीत रामायण निर्माण केलेले ते गदी माडगुळकर आणि बाबूजींनी तयार केलेले आहे, पण त्यांचे वंशज आताचे आनंद माडगुळकर, श्रीधर फडके या कार्यक्रमाला नक्की हजर राहावेत अशी आमची इच्छा आहे। आम्ही त्यांच्या मागे आहोत आणि त्यांचे जर आशीर्वाद असेच राहत प्रत्येक कार्यक्रमाची नक्कीच माहिती असते, पण ती स्वतः हजर राहिले तर बरं होईल। तर तुम्ही पण सगळे मोठ्या संख्येने तिथं हजर राहा। आता थोडंसं जर विक्रमाबद्दल सांगायचं तर एका दिवसात 56 गाणी गीत रामायणाची सादर करणे, एका दिवसामध्ये एक कार्यक्रम निवडक गाण्याचा 56 वेळा प्रसारित करणे, एक निवडक गीतांचा कार्यक्रम देवालयात 10 दिवस सकाळी दररोज असा पेश करणे। आता तो 8 वेळा आम्ही पाडवा ते रामनवमीपर्यंत केला। एका दिवसात आम्ही 4 असे 8 प्रोग्राम केले। तर हे सगळे आम्हाला उत्साह देणार आहेत, म्हणजे याच्यात काही अड्डता नाही आहे, पण उत्साह आहे आणि तुमचं प्रेम आहे।